देखील आता देतोय विनेश पावशेला. खूप चांगली फाईट त्याने केली आणि या मॅच मध्ये सामना जसा सुरू होईल या आपण ऐकूयात आवाज. नवी मुंबई परिसरातील म्हणजे आमच्याच विभागातील, आम्ही देखील आता नवी मुंबईला बिलॉंग करतो वाखळण, आणि आवाज आपण ऐकूयात. या ठिकाणी विनेश म्हात्रे यांचा स्वागत आहे आपलं. व्हॉइस ऑफ बेलापूर विजय म्हात्रे. तर विनंती असेल समालोचक योगेश दादा मडवी आणि राहुल दादा भोईर आपण कुठे असाल तर कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. योगेश दादा मडवी आणि राहुल दादा भोईर आपण कुठे असाल तर कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधा. तर 7 स्टार ग्रुपकडून CSK सिद्धी करवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. जाऊया मैदानाकडे. एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारे दोन संघ आजच्या दिवसामध्ये ही पहिली लढत पाहायला मिळेल सेकंड राऊंडची. त्यामध्ये आपण पाहतोय प्रमोद 11 वागेश्वर किरवली त्यांच्या विरोधात श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले वाईल्ड कार्ड एंट्री, आणि त्यांच्या वाट्याला मात्र इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 4 षटकांची ही लढत असेल. सलामीचा गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय मंगेश, आणि इथे मात्र पहिलाच मंगेश्वर प्रतिहल्ला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा येतोय दणदणीत वन बाउन्स चौकार. पाटीलच्या बॅटमधून हा सुरुवातीचा श्री गणेश अकाउंट ओपन करणार हा चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आधी एकदम सुरेख असं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. वाटलं होतं की चेंडू प्रस्थान करेल, परंतु स्वतःला झुकवलं आणि त्यानंतर धावा वाचवल्या गेल्या. 1 धाव जरूर पाहायला मिळते. 5 धावा धावपलकावर. बंटी पाटील आता मात्र स्ट्राईक एंडला मागच्या सामन्यामध्ये नाराज केलं होतं. अगदी खातही न खोलता मात्र पहिल्या सामन्यामध्ये तंबूच्या आश्रयाला परतला गेला होता, परंतु आता ही महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये काहीतरी करावंच लागेल, आणि केलंय त्याने. धाडलंय लांब 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 येतोय हा षटकार. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. एक सामना आपण जिंकलो आणि महत्वाच्या सामन्यामध्ये येऊन ठेपलोय, आणि इथून जर आपल्याला धावांचा पाऊस करायचा असेल तर स्वतःला खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे. हे मात्र आता दाखवलंय बंटी. तर सन्माननीय सुनील दादा हिलाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती त्यांना आपण यावं. व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. सुपर्ब कॅच, सुपर्ब कॅच. विघ्नेशने इथे मात्र झेल टिपलाय, अविश्वसनीय असा झेल टिपलाय, आणि पहिलं विकेटचं पतन. पहिला दे धक्का टीम श्री गावदेवी CSK सिद्धी करवली टीमला बंटीच्या माध्यमातून पहिला दे धक्का लगावला जातोय. धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद 11. तर श्री गणेश गावदेवी CSK संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आमचे कमलाकर दादा पाटील, जे छत्रपती नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. सध्या ऑनलाईन ते मॅच बघतात आणि त्यांच्या वतीनं सिद्धी करवली अर्थात CSK संघाला शुभेच्छा आल्यात. कमलाकर दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासोबत आमचे बंधू साईनाथ राजे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. सर्वत्र पाहिलं तर प्रेक्षकांची अफाट गर्दी, आणि ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आम्हाला जोडले त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. नवीन बॅट्समन विकी पाटील इनॅट नंबर 3 वर दाखल झालाय, आणि आल्या ऑफ राईटचा फटका रिकाम्या क्षेत्रपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय तिथे, आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त मिळेल ती एकच धाव.
12 धावा धावफलकावर, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एक सफलता प्राप्त केली या षटकामध्ये. 4 षटकांची लढत म्हटली की एकच पॉवर प्ले असतो आणि त्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 12 कुठले आहेत. मंगेशच्या अगेन्स्ट आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि इथे शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटक अखेरीस श्री गणेश गावदेवी CSK टीम सिद्धी करवले जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 12 या आकड्यावर. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय उसटणे या गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय उसटणे या गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक उसटणे गावचा आपण पाहतोय पर्व क्रमांक 5 डे नाईट फॉर्मॅट आणि इथे मात्र चौथ्या दिवस रात्रीमध्ये एक सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असताना आता मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये पुढची वाटचाल करण्यासाठी एक संघ असेल आणि एकाला मात्र परतीचा प्रवास चालू करावा लागेल. त्यासाठी या दोन संघातील महायुद्ध पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रमोद 11 वागेश्वर किरवली आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळेल किरवली टीम कडून अविष्कार पाटील. मंगेश चांगली गोलंदाजी केली, 12 धावा खर्च आणि 1 विकेट. आता मात्र आविष्कार आलाय. आविष्कारवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू जातोय डॉट बॉल. दुसऱ्या षटकाला अगदी आपण पाहतोय डॉट बॉलने सुरुवात. जसजसे डॉट बॉल येतील धावा थांबल्या जातील आणि मात्र प्रेशर क्रिएट होईल ते सिद्धी करवले टीमकडे. गावदेवी CSK सिद्धी करवले या नावाने मात्र या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय. दुसरं षटक आपण पाहतोय आविष्कार पाटील. आता मात्र चांगलं क्षेत्र निवडलं गेलं आणि चेंडू धाडलाय फाईन मध्ये येतोय. 1 बाउन्स चौकार. धावसंख्येचा विचार केला 4 ने वाढतीये, बढती होतीये. धावसंख्येमध्ये 16 धावांचा धावफलक. धावा येणं गरजेचं आहे. सत्र आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर येत असताना महायुद्ध रंगलं जातंय या उसटण्याच्या मैदानावर. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज आविष्कार. आता मात्र गल्लीमध्ये चेंडू अगदी जमिनीला समांतर चाललाय. सीमारेषा पार धावा मिळतील 4. सलगचा हा येतोय दुसरा दणदणीत चौकार. धावसंख्येचा विचार केला तर आपण 20 हा आकडा गाठला गेलाय. पहिला डॉट, त्यानंतर सलगचे 2 चौकार. आता चौथ्या चेंडूला सुरुवात होतीये. हा देखील अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अगदी जमिनीला समांतर अलॉंग द कार्पेटचे चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर चांगली फेक आणि फक्त एकच धाव. 21 हा आकडा धावफलकावर पाहायला मिळतोय. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाची आठवण करून देणारा हा आकडा. कारण आपण पाहतो 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 ध्रुवांची जुडी. जरूर आपण त्याच्या चरणी नतमस्तक होऊया. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. चांगला चेंडू अगदी ब्लॉक हॉल खोदून काढला गेला. पुन्हा एकदा सीमारेषेलगत आपल्याला चांगली फिल्डिंग प्रदर्शन चांगलं पाहायला मिळतंय टीम प्रमोद 11 वागेश्वर किरवली संघाकडून. आतापर्यंत जर विचार केला तर पहिला डॉट आला होता, त्यानंतर 2 सलग चौकार आणि त्यानंतर 2 सिंगल आल्या. धावा रोखल्या गेल्यात आणि एकूण धावसंख्या 22. शेवटचा चेंडू षटकातील फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आविष्कार सज्ज झालाय. ब्रेक थ्रू द्यावा लागेल, विकेटचा शोध घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त मिळेल ती एकच धाव. अगदी शांत क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये चालू असताना 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकां अखेरीस जवळ धावांचा विचार केला. एका गड्याच्या मोबदल्यात सिद्धी करवली टीम जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. योगेश मडवी, तेंद्र मडवी यांनी केलंय आयोजन.
तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिला 12 मध्ये धावा आल्या, त्या एकूण आपण पाहिलं तर एक गडी बाद 23. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुढची मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सिद्धी करवले. बोथ कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय किरवली टीमकडून सुजल पाटील सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये मंगेश पाटीलच्या माध्यमातून 12 धावा आल्या. त्यानंतर आपण आविष्कारला पाहिलं तर आविष्कारने 11 खर्च केले. आता सुजल सज्ज झालाय. त्याच्या खांद्यावर जबाबदारी स्ट्राईक एंडला फलंदाज जरूर असेल. विकी पाटील नॉन स्ट्राईक एंडला सलामीवीर अक्षय पाटील पाहायला मिळतोय. बंटीच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आणि विकी पाटील 2 चौकार. म्हणजेच दोन्ही फलंदाज जे तैनात आहेत त्यांच्या बॅटमधून एकही षटकार आलेला नाहीये. ठोकावा लागतील. इथे मात्र ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंच तटस्थ उभे पाहायला मिळतात. लेग बाईटच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येत बढती. संघाची धावसंख्या 1ने वाढेल. जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 24 या आकड्यावर. कमीत कमी 40 ते 50 धावसंख्येचा हा टप्पा गाठावा लागेल, कारण तितक्याच ताकदीचं आपण पाहिलं तर किरवली संघ देखील आहे ज्याने धावा चेस केल्यात आणि एका बाजूला आपण पाहतोय ज्याने 93 धावा डिफेन्स केल्यात. असा संघ म्हणजे 2 मोठ्या संघांमधले हे महायुद्ध पाहायला मिळते. ज्या 2 सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या समोरच्या दिशेने अगदी साइड स्क्रीनच्या वरून बेधडक दे छक्का. त्याच्यावर जरूर दडपण बाळगलंय. वाईट बॉल अव्वंतर धावा या वाचवाव्या लागतील, कारण मित्रांनो आपण ज्या वेळेला प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असतो ज्या धावा अव्वंतरच्या माध्यमातून खर्च करतो त्या मात्र आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये अडचणी वाढवत असतात. कारण मागचा सामना आपण पाहिला 6 मध्ये 3 असताना 1 मध्ये 1 किती महत्वाची ती 1 रन होती. चांगला फटका वाट पाहिली आणि त्यानंतर लावलेली ही वाट देऊन जाईल सिद्धी करवले टीमला धावा 4. दिले जातात. करावं तर काय करावं, कोणाचं ऐकावं असं मात्र आता गोलंदाजाच्या मनात भासत असेल. कारण पहिली धाव आली होती लेग बाईटच्या माध्यमातून, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार. 3 चेंडू झालेत आणि धावा खर्च जरूर 12 झालेत. या षटकामध्ये आपण पाहतोय अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून जर कमी धावा खर्च केल्या तर मात्र कमबॅक पाहायला मिळेल किरवली टीमचं. ते करावंच लागेल. तर जर 3 बॉल 3 षटकार मारले तर आमचे निवृत्ती मडवी सिद्धीकर यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज आहे. व्हाईटसाठी DRS घेतलाय. पंच आमच्या सोबत जॉईन झालेत. खरे तर सत्यवानजी काकडे मॅनफ्रॉम आदई हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या आम्हाला खरं तरी ऑनलाईन ही मॅच एन्जॉय करतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. या संघाचे पुरस्कर्ते अर्थात SK एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा अर्थात श्री गणेश गावदेवी CSK संघाचे पॅकर. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी असेल आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही गरज आहे
किरवली टीमसाठी उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. हा देखील कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. ज्या चुका मागे झाल्या त्याला विसरून पुन्हा एकदा त्याने जिद्द दाखवली आणि त्या जिद्दीवर स्वतःला प्रस्थापित करत असताना सलक्ष फेकले ते 2 डॉट बॉल. धावसंख्या रखडली जाते 35 या आकड्यावर. शेवटचा चेंडू सुजल पाटील ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. प्रमोद 11 वागेश्वर किरवली टीम कडून. पहिल्या 3 मध्ये 12 खर्च झाल्या, त्यानंतर सलगचे 2 डॉट आल्यानंतर आता आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला असेल. शेवटच्या चेंडूवर धावा येतील किंवा रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. चेंडू हवेमध्ये, विकेटची शक्यता. ज्याचा शोध घेतला होता तो इथे मात्र विकेटचं पतन. अजून दे धक्का. अक्षय पाटीलच्या माध्यमातून टीम आपल्याला पाहायला मिळतोय. CSK सिद्धी करवली टीमला दुसरा हादरा. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 35. पहिलाच डॉट बॉल खेळून इथे मात्र प्रेशर क्रिएट केलंय आपल्या संघासाठी. जय गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले हा संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 11. आता चौथ्यामध्ये पहिला आलाय डॉट बॉल. डायरेक्ट हिट करायचा होता डेंजर एंड कडे. ओमकार पाटील होता ओव्हर थ्रो. एक चूक आपल्याला पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास का भाग पडत असते. आणि इथे मिसफिल्ड 1+4 मिळतील धावा 5. CSK सिद्धी करवली टीमसाठी धावांची गरज होती आणि त्या मात्र इथे मात्र चुकीच्या ओव्हरथ्रो मुले आल्यात. आता मात्र धावफलकाचा विचार केला 40 आकडा गाठला जातोय. 5 धावेने भर टाकली गेली. धावा वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आपण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करतोय. इथून जितक्या धावा अतिरिक्त खर्च करणार त्या मात्र आपल्या डोकेदुखी वाढवणाऱ्या असतील. आता मात्र जसा मागच्या चेंडूवर ओव्हरथ्रोचा चौकार आला, पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. चित्याच्या चपलाईने इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी आखो में इशारा आणि धावा मिळाल्या 2. धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढत असताना 42 हा आकडा गाठलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये कमीत कमी एखादा आला तर मात्र चांगला टार्गेट उभारला जाईल. आणि इथे काय घडलंय, त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. मतून इथे मात्र दाखवलं जाते, परंतु जी दुसऱ्या चेंडूवर चूक क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाली तिथे 5 धावा खर्च झाल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर
तिसऱ्या चेंडूवर 2 धावा पलून काढल्या. त्यानंतर चौथ्यावर लगेचच फर्निचर डिस्ट्रॉईड करून हादरा क्रमांक 3 विकी पाटीलला तंबूचा रस्ता दाखवला गेला. आता मात्र नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर दाखल झाला आहे CSK सिद्धी करवली टीम कडून. अश्विन मडवी. शेवटचे 2 चेंडू किती धावसंख्येचा असेल टार्गेट, प्रेक्षकांची आतुरता देखील पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद 11 वागेश्वर किलवली त्यांच्या विरोधात CSK सिद्धी करवले. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. फलंदाजी करत असताना श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी करवले विरोधात आपण सामना पाहतोय. प्रमोद 11 वागेश्वर किरवली. लास्ट डिलिव्हरी असेल, शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा. इथे मोठा फटका येणं गरजेचं असेल, त्याचीच अपेक्षा आणि नवीन फलंदाज जरूर पाहायला मिळतोय मुकेश. मोठा फटका खेळायचा होता आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 43 आणि लक्ष असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 44 या धावसंख्येचं. डावी होणार मैदानात, दुरून दुरून आले संग, डावी होणार मैदानात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय उसाटणे या गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय उसाटणे या गावात. चला या ठिकाणी टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार बिग फाईट. 2 बलाढ्य टीम मध्ये एकीकडे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली ब संघ आणि त्याच्या विरोधात मध्ये जनमान श्री साई सिद्धी करवले यांच्यामध्ये नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय बालकृष्ण महाराज यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत टॉस या मॅचचा. बिग फाईट मॅच आहे. Heads is the call and toss win team Januman Sisai Siddhi Karavale won the toss decide to क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं. पहिल्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केला. या मॅच मध्ये भिवंडी परिसरातला संघ आहे सरवली संघ, काय सांगशील? 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते कॅप्टन. सर्व संघ कॅप्टन गमावल्या. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स झाला. एकंदरीत आता सिद्धी करवले संघ देखील एक बलाढ्य टीम आहे. त्यांच्या टीमसमोर कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? आम्ही 4 षटकामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आणि तो स्कोर डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद होते कॅप्टन सरवली संघाचे. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम जनमान सिसाई सिद्धी करवले टीम वन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काही विशेष सन्मान होतील. महाराजांचा सन्मान केला जातोय. आज वयात 12 कडून आपण महाराज उपस्थित झालेत. तुमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपली भारतीय संस्कृती मित्र, अतिथी देवो भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचं सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. आज ती परंपरा या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं जपण्यात येते. प्रत्येकाचं सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. थँक्यू. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 43 धावा झाल्यात. 44 धावेचं टार्गेट आता उभं केलंय वागेश्वर किरवली संघाच्या समोर.
घेतो या ताबा मैदानाचा क्रिकेट खेळ आमच्या आवडीचा घेतो या ताबा मैदानाचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा स्वर्गीय रामचंद्र मडवी गावदेवी माता संघ उसाटण्याचा स्वर्गीय रामचंद्र मडवी गावदेवी माता संघ उसाटण्याचा शिवाजी दर्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जवानमान इथलं टीमकडनं. थँक्यू सो मच. विजय मात्र आमच्या सोबत जॉईन झालेत. खरं तर त्यांचं मनापासून स्वागत. राहुल भोईर, त्यानंतर ओमकार शेट्टे, सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण पाहत आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी चषक 2026चं शानदार पर्व. आज चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. दोन बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध आहेत. 44 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये. खेळ स्टार्ट. पहिला बॉल आणि पहिला बॉलवरती एक विकेट प्राप्त केली आहे राहुल पाटीलनं. ॲज ओपनर तेजस पाटील बॅक टू द डगआउट. पहिला चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त केली. सुरुवात तर मी म्हणेन चांगली केली राहुल पाटीलच्या माध्यमातून. पहिली विकेट. तेजस बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय, तो म्हणजे विघ्नेश पाटील मैदानाच्या मध्ये येतोय. गोल्डन डकचा शिकारी आपण पाहतो. जय बागेश्वर किरवली ब संघ मैदानाच्या मध्ये दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीनं खेळतो तो म्हणजे आज श्री गणेश गावदेवी CSK संघ मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पहिल्या सत्रामध्ये 43 केल्या. 44 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये. परंतु पहिला बॉलवरती राहुल पाटीलला सफलता प्राप्त झाली. कुठल्याही गोलंदाजानं आपली सुरुवात करताना डॉट किंवा विकेट न केली तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या प्रकारे आता राहुल पाटीलचा कॉन्फिडन्स वाढलाय. परंतु बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटील आलाय. वन डाऊनचा काढू एक विस्फोटक म्हणून त्याची भूमिका आहे. संघामध्ये 11ची सरासरी मेंटेन करायची मॅच मध्ये. प्रतिष्ठोडक 11.00. डॉट चेंडूची समाप्ती. एक चांगलं षटक फेकले जाते राहुल पाटीलच्या माध्यमातून. CSK सिद्धी करवले म्हटलं की गोलंदाजी अटॅक त्यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे. तुम्ही छत्रपती ट्रॉफीमध्ये पाहिलं गेल्या 2 वर्षामध्ये सातत्य ते टिकवलं. आणि छत्रपती ट्रॉफीचे दमदार आयोजक म्हणजे आमचे कमलाकर दादा पाटील. सध्या ऑनलाईन मॅच बघतात. आमचे बंधू साईनाथ राजे देखील त्यांच्या सोबत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. वेगवान बॉल. लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, टप्पा नियंत्रित आहे आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू त्यांना आता अप्रतिम फेकलेत. पूर्णपणे फलंदाजावरती दबाव टाकलाय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. त्यानंतर आपण पाहिलं की 2 चेंडू डॉट फेकलेत. दबाव पूर्णपणे विघ्नेश पाटीलवरती आलाय. टोटल आपण पाहिले 0 धावा 1 गडी बाद. प्रतिषोधक 11.00ची सरासरी टीमला आहे करायची मैदानाच्या आतमध्ये. आणि तेच स्वप्न मनाशी बाळगून किरवली संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अजून एक यॉर्कर चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. पूर्णपणे फलंदाजावरती दबाव टाकलाय आणि अपील स्ट्रॉंग होते. अपिलामध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. खरं तर 2 पंच आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही पंच प्रोफेशनल पंच आहेत आणि सध्या आपण पाहिलं की टोटल झाली आहे ती 0 धावा 4 चेंडू 1 गडी बाद झालेत. ॲज द ओपनर सलामीवीर खरं तर तेजस पाटील बाद झाले. त्यानंतर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आला. पूर्णपणे दबावमध्ये आहे. एकीकडे मंगेश पाहतो नो स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ पहिला 48 धाबा त्यानं मैदानावरती साकारल्या होत्या. तो मंगेश नॉन स्ट्राईक एंडमध्ये जसा मासा पाण्याबाहेर तळपळतो तशा प्रकारे तो स्ट्राईकसाठी तळपळतोय. फटका यावेळी फसलाय. बॉल हवेत. जजमेंट ओमकार पाटीलचं अचूक आहे
आणि अजून एक धक्का मैदानाभोवती. फलंदाज विघ्नेश पाटील बॅक टू द डगआउट. त्याच्या बॅटिंगसाठी 1,000 रुपयाचं प्राइज आलंय. ते त्यांच्या 12व्या खेळाडूच्या जबल खरं तर जमा झालेलं आहे. अनिल दादा, तसं पाहायला गेलं तर नाशिक आणि या दोन टीमचा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. मात्र क्रिकेट कुठली नाती जी रक्तापेक्षा कधी कधी श्रेष्ठ ठरतात अशी नाती जुळून देतो. आणि आपल्या दोन्ही मित्रांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याकडनं या मॅचच्या प्लेअर ऑफ दी मॅचसाठी 1000 व्यासपीठावरती नुकतंच नारायणवरनं एक युवा नेतृत्व संभाजीदादा हजारी यांचं शुभागमन झालं. त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला स्पॉन्सर झाली आहे. संभाजीदादा, आपलं मनपूर्वक आभार. सॉरी, उसाटण्याच्याच. आणि दादाकडनं आपण नक्कीच या ठिकाणी एक स्पोर्ट्स बायसिकल पाहता. थँक्यू सो मच रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. शेवटचा अंतिम चेंडू राहुल पाटीलचा टॅप केलाय समोर. फलंदाज मात्र रन घेत नाहीये. मेडन प्लस विकेट, 2 विकेट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या राहुल पाटीलसाठी. पहिलाच ओव्हर 2 विकेट आणि मेडन षटक. 0 धावा 2 गडी बाद. टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना प्रमोद 11 वागेश्वर किरेबली टीम. तुम्ही पाहता ऑन स्क्रीनवरती थोडंसं बिझी आज सगळं टॅली कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि आज प्रचंड हसता चेहरा म्हणून हितेंद्र मडवी यांच्याकडे पाहिलं जातं. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही हँडल ऑन करत असाल तर हितेंद्र रामचंद्र मडवी या नावामध्ये एक वेगळी आग आहे. समाजसेवा, ॲम्ब्युलन्सची सेवा देखील, त्यानंतर वृक्ष लागवड असेल, त्यानंतर अगदी फायर ब्रिगेडसाठी असेल किंवा कल्याण परिसरामध्ये जाऊन कल्याण महोत्सवमध्ये असेल, इथे नेहमीच खूप चांगलं काम करत असतो. वडिलांनी दिलेली शिकवण आणि दिलेला समाजसेवेचा वारसा जपताना फार कमी वयात आपण हितेनला पाहता. आणि आता ऑन स्क्रीन तुम्ही पाहता सान्वीला. फार क्यूट आहे सान्वी. तिची हेअरस्टाईल एकदम खतरनाक आहे आणि काला टिक्का लावून आले. कारण कुणाची नजर लागेल इतकी सान्वी गोड आहे. आणि सान्वी स्पोर्ट्स नावाचं जे स्पोर्ट्स शॉप आहे ते याच सान्वीच्या नावानं आपल्याला पाहायला मिळतं. फटका ऑन द राईस समोर लॉंग ऑनला आणि कॅच मिस जजमेंट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आला षटकार. पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात आमचे जिवलग बंधुतुल्य मित्र. गावातली टीम खेळती आहे आणि याच गावाला सिद्धी करवलेला समालोचन क्षेत्राच्या नकाशावरती ज्या नावानं आणलं ते नाव म्हणजे योगेशदा मडवी. आणि तसेच आमचे समालोचक मित्र आदेश पाटील यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. विकेट खरं तर मिळालं असतं परंतु त्या ठिकाणी 10 धावा आल्यात, 6 धावा आल्यात. आणि 6 धाब्याने टीमची टोटल स्कोअरबोर्ड होती धावा 6. गडी बाद झाले 2. गोलंदाज समीर पाटील समोर खेळतात. पुन्हा एकदा फटका वेगवान आहे. ऑन साईड मध्ये एक सिंगल घेतली, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 7 वरती लक्ष गाठायचे ते म्हणजे 44 धाबा. म्हणजे अद्याप इथनं येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 37 धाबा करायचे आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिले 16. 4 षटकांची लढत. खरं तर मागच्या ओव्हरसाठी मेडन प्लस 2 विकेट घेतले. गणेश कालुराम जले यांच्याकडून त्याला ऑनलाईन खरं तर राहुल पाटीलला 2000चं बक्षीस आलंय. धन्यवाद आपलं. इनसाइड आउट बॉल हवेत. फलंदाज मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे होते. प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांती यश प्राप्ती. भरपूर लॉंगचा प्रवास होता, तो काटत बॉलपर्यंत पोहोचला परंतु परफेक्ट बॉल खाली तो पोहोचू शकला नाही. धावा मिळाल्या त्या बॉलवरती. एक सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 8 धावा. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली सिद्धी करवली टीमनं. परंतु अद्यापही मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील नावाचं वादळ जे सध्या टीमसाठी खूप महत्वाचं आहे आणि खरं तर टीमची रेड मशीन म्हणून त्याला ओळखलं जाते. ऑन साईडला फटका फसलाय आणि महत्वाची विकेट, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. ॲज ओपनर सलामीवीर रन मशीन मंगेश पाटील बॅक टू द डगआउट. बिनजोड बिनजोड बिनजोड
फक्त बैलजोडी साईड उजवी 2 बादल्या अर्धा गोंडा 10,000 रुपये रोख रक्कम ठेवून बिंजोरला आहेत. या पहिल्या बिंजोरला जोड द्या. कसा भरलाय अड्डा व्यासपीठावरती आमचे मित्र राजेश पाटील सिद्धी करवले हे देखील मॅच एन्जॉय करतात. राजेश, आपलं देखील हार्दिक स्वागत. अनाऊन्समेंट झाली आहे खरं तर बिंजोड छकड्या शर्यतीची. राहुलनं जर कॉपीराईट लावला इथे तर अनाऊन्समेंटचे 200-300 राहुलला आता पण द्यायला पाहिजे, तसं डिझर्व करतो भाई. तर या ठिकाणी विकेट महत्वाची गोल्डन विकेट, ज्याच विकेटसाठी जाळं रचलं गेलं होतं आणि त्या विकेटसाठी ते खरं तर 500 रुपयाचं प्राईज समीर पाटीलला आलंय. त्यांचे बंधू अजय पाटील यांच्या वतीनं समीरसाठी 500 रुपयाचं प्राईज आलंय. त्याला देखील आपण नक्कीच सामना संपल्यानंतर देणार आहोत. बॉल चांगलाय, अजून एक यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खरं तर राहुल पाटील आणि समीर पाटील हे 2 बंधू आहेत. एक बंधूनं मेडल षटक फेकलं, 2 विकेट घेतलं. मग खरं तर त्यानंतर समीर पाटीलला त्याच्या पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला, परंतु षटकात त्या मुले षटकार आला आणि त्यानंतर परत मंगेश पाटीलला त्यानं बाद केलं. आक्रमक गोलंदाजी, वेगवान बॉल, पुन्हा एकदा हा पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतो. अशा प्रकारे षटक नंबर 2 देखील समाप्त झालं. एक षटकाराचा अपवाद वळगळला तर समीर पाटीलने देखील अप्रतिम षटक फेकलं, केवळ 8 धावा दिल्या, 1 गडी बाद केलं. मंगेशची गोल्डन विकेट त्यानं काढली आणि आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जय बागेश्वर किरवली संघाची टोटल 3 गडी बाद, 8 धावा. सोनू तुझा माहिती साठी आपण आमंत्रित करतोय. दुसरा सामना जिंकला होता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरवली आणि यस टॉस झाला. जनुमान सिद्धी करवला. अजून एक टीम्स आहेत, तर दोन्ही टीम्स लगेचच येऊन इकडे रिपोर्ट करा. जशी मॅच फिनिश होईल 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मैदानावरती उतरायचं. दोन्ही संघ आपण रेडी राहा, टीम सरवली आणि टीम सिद्धी करवला. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण 8 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे. ते मैदानावरती अद्याप आपण पाहिलं तर 36 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले तर आता 12 चेंडू. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल कारण सामना अद्याप संपला नाहीये. परंतु एकीकडे जर पाहिलं की मंगेश पाटील सारखा विस्फोटक काढू बाद झाल्यानंतर थोडंसं चिंतेचं सावट वाढलंय ते किरवली संघाच्या बाजूनं. गोलंदाज तयार, टॅप केला समोर. इथे बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल फक्त 9 वरती. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की ओमकार सिद्धकरवले सीएसके टीमची गोलंदाजी ताकदवर त्यांची ताकद आहे आणि सध्या ती सिद्ध केली आहे. सध्या कमलाकर दादा पाटील देखील मॅचला पाहत आहेत, अगदी आनंदित आहेत कारण त्यांनाही देखील माहिती आहे की 44 धावा करताना सीएसके टीमची गोलंदाजी किती खतरनाक आहे आणि सध्या ती सिद्ध करून दाखवली आहे. परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. 35 धावा करायच्या आहेत. हा चेंडू कदाचित ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. आता समीकरण बदललंय. 34 धावा बॉल करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 चेंडू 34 धावा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य काहीच नाही आणि सध्या तरी मैदानावरती 2 बलाढ्य टीम आहेत जे सहजासहजी लवकर हार मानत नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका फसलाय की परफेक्ट आहे. पायचे जजमेंट चांगलेत. अरे भरपूर टायमिंग होता, भरपूर वेळ होता, परंतु उंच आकाशामध्ये उडी मारत बंटी पाटीलने झेल सोडला आणि हा नशिबाचा षटकार आणि कलाटणी देणारा षटकार आलाय बॅटमधून.
वेगवान चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर अगदी वेगानं फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक डॉट बॉल आपण पाहिला. टीमची टोटल आता केवळ 17 धाबे होतीये. जिंकण्यासाठी 27 धाबा करायचे आहेत. येणारे जे समीकरण आहे, समीकरण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धाबा करायचे आहेत. एक जबरदस्त लढत प्रेक्षक वर्ग सामन्यांचा आनंद घेत आहेत. पुन्हा चांगला बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो वारंवार हा फलंदाज. तुम्ही पाहतायत आदर्श पाटील. टीमची टोटल आपण पाहिली तर केवळ 17 बती आहे. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं मित्रो, कारण 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला 17चा खतरा झाला. परंतु इथे हा बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकार. आता 23 करायचे. चर्चा तेच करत होते बाळासाहेब ठाकरे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब तुमच्यासमोर मराठी माणूस उभा आहे. 23 धावेची गरज. पुन्हा बॉल ऑन साइड मध्ये फिल्डर आलेत. अप्रतिम झेल. 22 मध्ये परफेक्ट झेल आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता शेवटच्या अंतिम 6 चेंडूमध्ये 23 करायचे आहेत. किरवली संघ थोडा अडचणीमध्ये सापडल्या, परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. कधी सामना बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या मध्ये करावे लागतील. 6 चेंडू 23 धावा. त्यांचं हे गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकलं. कारण 23 जानेवारी 1926 आणि 17 नोव्हेंबर 2012 87 वर्षाचं काळखंड फक्त मराठी माणसासाठी त्यानं आपलं आयुष्य चंदनासारखं जिजवलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे संगीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती सचळून काटा उभा राहतो. मागचा झेल टिपला. काय सुंदर झेल होता. परफेक्ट झेल अक्षय पाटीलने टिपला. त्यासाठी त्यांचे पिताश्री अर्थात DK पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज आलंय. धन्यवाद. आता 6 चेंडू करायचे. 23 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलंय आणि शेवटचं अंतिम षटक गोलंदाज तयार झालाय. बॉलिंग ट्रॅक होती क्रिश पाटील. पहिला चेंडू लॉब केलाय. परफेक्ट शॉट की फटका फसलाय आणि यावेळीच देखील झेल टिपलाय. मिड विकेटला धावून आले. परफेक्ट झेल आणि पुन्हा एकदा अक्षय पाटीलने झेल टिपलाय लगातार. आणि आता 5 चेंडू 23 धावेची गरज. अक्षरशः 45 धावेची धावा कुठून काढल्या आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं की मैदानावरती जसा लढला खरं तर मधल्या पहिली खेळाडू विकी पाटीलने देखील चांगला खेळ केला आणि शिवशक्ती ट्रेडिंग यांच्याकडून जर सामना जिंकला किरोली संघाने तर त्यांना 2000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. अजून 1000 रुपयाचं प्राइज DK पाटील यांच्याकडून अक्षय साडे आले 3000 रुपये. वेगवान चेंडू. अजून एक डॉट बॉल आणि क्रिश सांगतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला. क्रिश का गाना सुनेगा क्या क्रिश का. आणि आता राहिले 4 चेंडू 23 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू आता सीमारेखा बाहेर पाठवावा लागेल अर्थात षटकार मारावा लागेल. तेव्हा सामना इथे किरवली संघ जिंकेल. किरवली विरुद्ध करवले दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एका परिसरातले संघ आहेत. त्यामुळे लढत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. पुन्हा बॉल हवेत आहे परंतु हा चेंडू इनसाइड आउट. एक्स्ट्रा कबमध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. एक धाव मिळाली आणि आता राहिले समीकरण 22 धावा.
3 चेंडू आणि 22 धावा म्हणजे 3 बॉल 3 षटकार मारूनही हा सामना जिंकता येणार नाहीये. नेक्स्ट मॅच साठी देखील जर्मन सिद्धी करवली संघ तयार झालाय. ग्रामीण चित्ता मनीष मडवी अजून एक डॉट चेंडू. सामना पूर्णपणे आता सीएसके टीमच्या बाजूने फलंदाज बाद झालाय. पूर्णपणे एकतर्फा झाल्या. करता येणारे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. ऑफचेर एक धाव, परंतु क्रिकेटमध्ये एक बॉलमध्ये 22 धावा बनताना देखील आम्ही पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटचा खेळ मित्रांनो शेवटपर्यंत, शेवटचा बॉल जोपर्यंत फेकत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं देखील कठीण आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी करायच्या त्या 22 धावा. सुजल पाटील खरं तर दारोमदार पूर्णपणे जिम्मेदारी होती ती मंगेश पाटीलच्या खांद्यावरती. तो बाद झाला. तेजस शून्यावरती बाद झाला. त्यानंतर विघ्नेश शून्यावरती बाद झाला. तिथे संघ अडचणीमध्ये आला आणि राहुल पाटीलनं फेकलेलं पहिलं मेडन षटक हे फार महत्वाचं राहिलं. हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. 2 बॉल शिल्लक राहिलेत. चला नेक्स्ट मॅच आमचे नक्कीच पाहणार. वाईटचा इशारा पंचांकडून. जर्मन सिसाई सिद्धी करवले संघाला सपोर्ट करण्यासाठी खरं तर आमचे माजी कर्णधार गणेशदादा पाटील देखील आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं. हा चेंडू फाटवलाय. लॉंग ऑफ सीमा का बाहेर षटकार. परंतु आता षटकाराला महत्व नाही. कारण असं म्हटलं जातं ना की भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत. तसेच सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार षटकार शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. चला तर आमचे संतोषदादा मडवी यांना विनंती आपण यावं. त्याचबरोबर योगेंद्रदादा पाटील जर्मन मित्रमंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनाही विनंती की आपण यावं. व्यासपीठावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 1 चे ते